वळूयात पुढील बातमीकडे। महाडच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सावित्री नदीला आलेल्या पुराचं पाणी महाड शहरात शिरलं असून महाड शहरातील बाजारपेठ, सुकटगल्ली, दस्तुरी नाका, गांधारी नाका परिसरात पुराचं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। महाडमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यात जे आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सध्याची दृश्य आपण पाहता ही महाड शहरातली आहेत आणि महाड शहरातला हा प्रमुख मार्केट आहे। मात्र या मार्केटच्या रस्त्यावर आपण पाहतोय गुडघ्यावर पाणी साचलं आहे आणि त्यामुळे दुकानात देखील या पुराचं पाणी आहे ते गेल्याने मोठं नुकसान जे आहे ते दुकानदाराचं झालं आहे। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या नंतर महाड शहरातले जे आहे ते अनेक रस्त्यावर जे आहे ते गुडघाभर पाणी साचलं आहे। आपण पाहतोय की रायगड जिल्ह्याला 2 दिवस जे आहे ते रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत, धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदी किनारी गावं आहेत त्या नागरिकांना जे आहेत ते सुरक्षित हलवण्याची सूचना जी आहे ते प्रशासनाकडून देण्यात आलेली आहेत। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।